लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पाहुयात एक खास रिपोर्ट। लाडकीच्या खात्यात 6,000 येणार, रखडलेले हप्ते एकत्र मिळणार। ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत। लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थ्यांना मिळालेला नाही, तर काही महिलांचे 3 ते 4 हप्ते थकलेले आहेत। ई-केवायसी दरम्यान झालेल्या चुकांमुळे लाभार्थ्यांचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे। मात्र आता लाडकींना मोठा दिलासा मिळणार आहे। एकदा ई-केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 4,500 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे मिळण्यास विलंब झाला होता, पण आता डीबीटी द्वारे पेमेंट सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्य सरकारची वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in ई-केवायसी सेक्शन मध्ये लॉग इन करा, चुकीची माहिती दुरुस्त करा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा। दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील। विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली। अर्ज पडताळणीत निकषात न बसलेल्या लाडकींचा लाभ बंद झालाय। आता ई-केवायसी झालेल्या लाडकींना 2026 या नवीन वर्षात कधी हप्ता मिळणार याचीच उत्सुकता आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची डोकेदुखी कायम आहे। राज्य सरकारनं ई-केवायसी दुरुस्तीसाठी पोर्टल पुन्हा खुलं केलंय, मात्र ई-केवायसी करताना महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत। पोर्टलवर लॉग इन करताना तांत्रिक समस्या येत आहेत आणि हेल्पलाईन क्रमांकावरही कोणताही प्रतिसाद मिळत नाही अशा तक्रारी आहेत। लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी महिलांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये, तर 93 लाख शेतकरी 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत। दोन्ही योजनांच्या हप्त्यासाठी 14,000 कोटींची आवश्यकता आहे आणि असं असताना लाडक्या बहिणींना अगदीच 4,500 रुपये एकत्र मिळणार आहे, तर शेतकऱ्यांना 6,000 मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार। आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांचे जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं, दिसत मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला। तिचे पर्याय निवडले गेले होते आणि त्यामुळे महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं। त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। आता महिलांसाठी पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, कारण वारंवार महिलांनी त्या संदर्भातली मागणी केलेली होती। त्यांच्या या मागणीचीच दखल घेत महिला आणि बालविकास विभागानं आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय। आता 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। खात्यामध्ये थेट जमा होणार 6,000 रुपये। रखडलेले 4 हप्ते तुम्हाला एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, मोठी अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे, त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटीमुळे ज्या महिलांचे हप्ते डिसेंबर पासून रखडले होते त्यांना आता मोठा दिलासा भेटणार आहे। या महिलांच्या खात्यामध्ये 4 महिन्यांचे एकूण 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। बघा, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। अनेक महिलांच्या खात्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून हप्ते जमा झाले नसल्याचे चिंतेचं वातावरण आहे। मात्र आता अशा महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता 4 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जाते
जात आहे. नेमकी काय बघा या ठिकाणी अडचण होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर 2025 पासूनचे हप्ते जमा झालेले नाहीत. तर तुमचा देखील लाडक्या बहिणींनो हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी करताना झालेल्या चुका. अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली किंवा तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची प्रक्रिया जी आहे ती अपूर्ण राहिलेली होती. परिणामी डिसेंबर, जानेवारी आणि आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही त्यांच्या खात्यामध्ये पोहोचू शकलेला नाहीये. 4 महिने आणि 6,000 रुपयाचं नेमकं गणित काय आहे बघा. सध्या या ठिकाणी मार्च महिना जवळ येत असल्याने डिसेंबर ते मार्च अशा सलग 4 महिन्यांचा हप्ता महिलांना एकत्र मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. योजनेच्या नियमानुसार दरमहा 1,500 रुपये दिले जातात. जर या ठिकाणी 4 महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाले तर महिलांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया आता यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यांना थकीत लाभ या ठिकाणी दिले जाण्याची दाट शक्यता आहे. केवायसी दुरुस्तीसाठी आता आपण जर बघितलं तर 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सरकारने या तांत्रिक अडचणीची दखल घेत महिलांना केवायसी मधील चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांना या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपली ई-केवायसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. जर 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर संबंधित महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो असा इशाराही देण्यात आलेला आहे. तर बघा आता अधिकृत घोषणेची जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे तुमच्या थकीत हप्त्याची. 4 महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याबाबत अद्याप सरकारने अधिकृत कोणतीही प्रक्रिया दिलेली नाहीये. मात्र यापूर्वी तांत्रिक कारणास्तव रखडलेले हप्ते एकत्रित देण्याची पद्धत सरकारने अवलंबली होती. त्यामुळे यावेळीही मार्च अखेरपर्यंत रखडलेले सर्व निधी जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बघा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील भेटलेला आहे. सरकारने या ठिकाणी महत्वाचा GR देखील प्रसिद्ध केलेला होता. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाच्या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारकडून 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ई-केवायसी संदर्भात अडचणीत सापडलेल्या अनेक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देखील भेटणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने या ठिकाणी नवीन शासन निर्णयाचा आदेश जारी केलेला आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अवर सचिव यांनी या ठिकाणी याबाबतची अधिकृत माहिती दिलेली आहे. या निर्णयामुळे ई-केवायसी करताना झालेल्या चुकांमुळे अडचणीत आलेल्या लाभार्थी महिलांची चिंता आता दूर होणार आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना या ठिकाणी सखोल तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच या ठिकाणी 20 जानेवारी 2026 पर्यंत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या की प्रत्येक या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्यांची ई-केवायसी मध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत किंवा ई-केवायसी मुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांची या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जावी. त्यानुसार आता बघा अंगणवाडी सेविकांमार्फत तुमची तर पडताळणी होणारच आहे. त्यासोबत आता नवीन GR आलाय त्यानुसार तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमची जी ई-केवायसी झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे की तुमची ई-केवायसी सध्या तुम्हाला एडिट करता येणार आहे, म्हणजे त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. आणि ई-केवायसी दुरुस्तीमध्ये ज्या पण लाडक्या बहिणी आता पात्र ठरतील त्यांचं या ठिकाणी जे पण मागचे थकीत हप्ते राहिलेले आहेत ते त्यांना पुन्हा एकदा भेटायला सुरुवात होणार आहे. तर मग लाडक्या बहिणींनो तुमचा 19वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो हप्ता तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत किंवा फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी भेटू शकतो. फेब्रुवारीच्या या महिन्यामध्ये तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटेल, मग फेब्रुवारीचा हप्ता देखील पुढे तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतो. किंवा ज्यांचे या ठिकाणी थकीत हप्ते राहिलेले आहेत जसं की काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंतचे या ठिकाणी हप्ते जे आहेत ते म्हणजेच 18व्या हप्त्यापर्यंतचे हप्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहेत ते जमा होणं बाकी आहे.